महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज दाखल आहेत। कुणबी प्रमाणपत्राचा किती उमेदवारांना लाभ मिळणार अशी आता चर्चा सुरू झाली आहे। नगरपंचायत नगर परिषद या निवडणुकीकरता किती फायदा होणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज दाखल झालेले आहेत। कुणबी प्रमाणपत्राचा किती उमेदवारांना लाभ घेता येणार हा मुद्दा यातून उपस्थित होतोय। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांकरता किती फायदा होणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मराठवाड्यातील नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। किंबहुना काल दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। आजपासून छाननी केली जाईल। आता या निमित्तानं मुद्दा असा उपस्थित होतोय, जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी सध्या सुरू आहे, पण कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे जर उमेदवारी अर्ज दाखल केलेले असतील, म्हणजेच 2 सप्टेंबरच्या GR नुसार मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे जर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले असतील, तर अर्जांच्या छाननीत हे अर्ज वैध ठरवले जाणार की अवैध ठरवले जाणार हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या अनुषंगानं जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांची भूमिका नेमकी काय असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज देखील आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा जो वारंवार तुमच्याकडून उपस्थित केला जातोय। या निवडणुकीत जर आपण पाहिलं नगरपंचायत नगर परिषदेच्या या सगळ्या निवडणुकीत, तर मराठवाड्यामध्ये मात्र कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन अनेक अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता मुद्दा असा उपस्थित होतोय, 2 सप्टेंबरच्या GRचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्रानुसार जे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत ते या अर्जांच्या छाननीमध्ये वैध ठरवले जातील का की अवैध ठरवले जातील? जर कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ते वैध ठरवले गेले तर तुमची भूमिका काय? हे बघा, ह्या निवडणुका आहेत। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कुणाचं सर्टिफिकेट अवैध किंवा वैध ठरवण्याचा अधिकार नाही। जे सर्टिफिकेट घेऊन येतील त्यांना ते अलाव करणार। पण विषय असा आहे की कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर काही लोक जर ओबीसी जागांवर उभे राहत असतील तर तो ओबीसीच्या प्रतिनिधित्वावरती घाला घातलेला असेल। 2 सप्टेंबरच्या GRनं कसं ओबीसीला थ्रेड्स पोहोचत नाहीत किंवा नुकसान पोहोचत नाही हे शासनाने पुढे येऊन सांगावं। ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल की अशा जाग्यावरती जर असे कुणबीकरणाद्वारे जर लोक आपल्या ओबीसी आरक्षणामधून उभी राहिली असतील तर तुम्ही ओबीसीला मतदान करायचंय, एवढं मी ओबीसी बांधवांना मात्र हक्कानं सांगू शकेन। पण असं फक्त मराठवाड्यामध्येच नाहीये। आता पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक नगराध्यक्ष पदाच्या जागांवरती उदाहरणच द्यायचं म्हणलं तर दौंड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जगदाळे नावाच्या व्यक्तीने तिथं अर्ज भरलेला आहे। आता मग जगदाळे यांच्या कुटुंबामध्ये एक माजी आमदार होते। आता अशी व्यक्ती जर तिथं त्या ओबीसीच्या जागेवर उभी राहत असेल तर मूळ ओबीसींचं काय? हा सवाल मी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या लोकांना विचारतोय, सत्ताधाऱ्यांना आम्ही विचारतोय, विरोधकांना विचारतोय की एका आमदाराच्या घरातली व्यक्ती जर ओबीसीच्या आरक्षणावर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभी राहत असेल तर मूळ ओबीसीचं, बलुत्याचं, आलुत्याचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं काय? हा सवाल आहे ना, हा बेसिक सवाल आम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात विचारतोय। 2 सप्टेंबरच्या GRनं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। हे काय आम्ही उगत असं हवेत फेकत नाही, हा बेस आहे निवडणुकीचा प्रभाव। आणि 2 सप्टेंबरचा GR आता या निवडणुकीला ते थोडं हळूहळू एंट्री मारतील। पुढच्या निवडणुकीपर्यंत टोटल ओबीसीचं आरक्षण या बोगस कुणबी दाखले काढून मराठा समाजाने घेतलेले असतील। हे मी महाराष्ट्रातल्या लोकांना खूप परखडपणे आणि खूप जबाबदारीने महाराष्ट्राला सांगतोय। अगदी
तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळातच म्हटलेलं होतं हाकेजी की जिथं जिथं ओबीसींवर अन्याय होईल किंबहुना या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रोसेसमध्ये जिथं जिथं डावललं जाईल ओबीसींना तिथं तिथं मात्र आवाज उठवला जाईल. असं असताना आता मात्र असे अनेक अर्ज दाखल होत असताना अनेक अर्ज आहेत. काही लोकांनी असे संदर्भ शोधून कुणबी सर्टिफिकेट काढून झालेले आहेत ऑलरेडी लोकांचे. आता हे भयंकर आहे. आणि काय आहे, रिझर्वेशन हा प्रतिनिधित्वासाठी धोरण आहे. म्हणजे शिक्षण असेल, नोकऱ्या असेल किंवा लोकल बॉडीज असेल, प्रतिनिधित्व. अरे तुमचं प्रतिनिधित्व नाही कुठं. कुठली आकडेवारी सांगते की मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही किंवा यांचं प्रतिनिधित्व नाही. तुम्ही सरळ कुणबी सर्टिफिकेट काढताय आणि सरळ ओबीसी मधून उभं राहताय. म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय. साधा सरळ अर्थ आहे या गोष्टींचा. त्यामुळे खूप मोठं जन आंदोलन आम्ही आता बघतोय. कुठले कुठले पक्ष अशा पद्धतीचं काम करतायत. आम्ही या सगळ्या गोष्टींना आम्ही विरोध करणार. आम्ही यादी जाहीर करू की या माणसांनी ओबीसीच्या आरक्षणावर बेकायदारित्या उभे राहिलेले आहेत. अशा लोकांची यादी आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या तालुक्यामधून, जिल्ह्यामधून आम्ही तशी यादी जाहीर करू. अगदी अगदी हाकेजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या मुद्द्यावर आगामी काळात यादी तयार करून जन आंदोलन उभारू असा इशारा या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.